गोष्ट 27वी. उदार पितृहृदय. श्यामच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती. गायीच्या दुधाचा खरवस घरी केला होता. श्यामला खरवस फार आवडायचा, त्यामुळे आईला त्याची आठवण येत होती. वडील आईला म्हणाले, उद्या पहाटे उठून मी श्यामसाठी खरवस घेऊन जाईन. घरच्या गायीच्या चिकाचा खरवस बघून त्याला आनंद होईल. आईने डब्यात भरून दिलेला तो सुंदर खरवस घेऊन वडील पायी पायी दापोलीला निघाले. श्यामच्या शाळेला मधली सुट्टी झाली होती. मुले इकडे तिकडे भटकत होती. घरून आणलेले फराळाचे खात होती. कोणी झाडावर बसून गात होती, कोणी फांदीवर बसून झोके घेत होती, कोणी खेळत होती तर कोणी झाडाखाली आराम करत होती, कोणी वाचत होती तर कोणी वर्गातच बसून राहिली होती. श्याम व त्याचे मित्र एका झाडाखाली बसले होते. त्यांनी कवितेच्या भेंड्या लावल्या होत्या. इतक्यात श्यामचे वडील त्याला शोधत शोधत तिथे आले. इंग्रजी शिकणाऱ्या मुलांमध्ये वावरत असल्याने वडिलांचा तो कसा तरी गबाळासारखा केलेला पोशाख पाहून श्यामला लाज वाटली. त्याने भाऊंना विचारले की ते इथे कशाला आले आहेत. तो त्यांना घरीच भेटला असता. श्यामला जरी इतर कशाचे महत्व कळू लागले नव्हते, तरी झकपक पोशाखाचे मात्र कळू लागले होते. 6 कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम त्याला दिसले नाही. शिक्षणाने त्याचा विकास होण्याऐवजी त्याचे मन संकोचित झाले होते. वस्तूच्या अंतरंगात जाण्यापेक्षा बाहेरच्या रंगरूपावरच तो भुलू लागला होता. 6 कोस वडील चालून आले. का आले? तो खरवस, ती खरवसची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम होते त्यांचे. त्या प्रेमामुळे त्यांना कष्टही जाणवले नव्हते. उलट खरवस घेऊन येण्यात त्यांना आनंदच वाटला होता. हे असले दिव्य प्रेम श्यामला लहानपणी मिळाले होते. पण मुले त्याला हसतील. ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे, काय तो कोट, असे म्हणून चिडवतील. ह्याचेच त्याला वाईट वाटत होते. वडिलांच्या मनाकडे तो पाहत नव्हता. त्याला त्याचीच काळजी होती. त्याच्याच प्रतिष्ठेचा विचार तो करत होता. वडील श्यामला म्हणाले, तुझ्या आईने तुला खरवस पाठवला आहे. तो तुझ्यासाठी घेऊन मी आलो आहे. तो तू व तुझे मित्र मिळून खा आणि मला डबा परत द्या. असे म्हणून त्यांनी खरवसचा डबा श्यामकडे दिला. इतर मुले त्याच्याकडे बघून हसत होती. श्यामला लाज वाटत होती. श्यामचे वडील सर्व मुलांना म्हणाले, या रे सगळे खरवस खायला. श्यामला एकट्याने खायला लाज वाटत असेल आणि तसेही एकट्याने खाऊ नये, सगळ्यांना द्यावे. इतर मुले निघून गेली. श्यामचे मित्र फक्त राहिले. त्यातला एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्यांचे फडके सोडले आणि म्हणाला, ये रे श्याम, या रे, आपण फडशा पाडूया. सर्व मुले खरवसावर तुटून पडली. श्यामचे वडील दमल्यामुळे जरा बाजूला पडले होते. मुलांनी सगळा खरवस खाऊन टाकला. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात मधली सुट्टी संपल्याची घंटा वाजू लागली आणि त्या आवाजाने वडील एकदम जागे झाले. त्यांनी श्यामकडून ते खरवसाचे भांडे तसेच घेतले. म्हणाले, ते भांडे मी नदीवर जाऊन घासून घेईन. वडील जायला निघाले. अभ्यास नीट कर, तब्येतीला जप, गाईचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे, असे जाता जाता त्यांनी श्यामला सांगितले. त्यानंतर सगळी मुले सुद्धा शाळेत निघून गेली. 6 कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे त्याचे वडील व त्यांना पाठवणारी त्याची थोर आई, या दोघांच्या प्रेमाचे ऋण मी कसे फेडणार, असे श्यामच्या मनात आले. त्याला त्याचीच लाज वाटत होती. अशा प्रेमळ आईबापांचा तो कृतज्ञ मुलगा आहे, असे त्याच्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली, पण त्याच्या मनाला रुखरुख लागून राहिली. श्याम मध्ये प्रेमळपणाचे बी त्यावेळेला पेरले जात होते. श्यामच्या नकळत, त्याच्या आई वडिलांच्याही नकळत, ते त्याच्या जीवनात, त्याच्या हृदयातल्या बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावत होते.